चपातीच्या पिठाचा मोठा गोळा तयार करून त्याची चपाती लाटून घ्यायची। आता शक्यतो चपातीचं पीठ आपल्याला घट्टसर मळून घ्यायचं आहे। 1 चमचाभर तेल गरम करून यामध्ये अर्धा चमचा किसलेला लसूण आणि पाव चमचा किसलेलं आलं घालून परतून घ्यायचं। इथे आपण कोबी आणि गाजर देखील अगदी बारीक किसून यामधलं पाणी या पद्धतीने पिळून काढलेलं आहे। आता हे पाणी फेकून न देता तुम्ही याचा सूप बनवण्यासाठी वापर करू शकता। चपाती लाटून झाल्यानंतर त्यावर 1 चमचाभर तेल घालून चिमूटभर मीठ, चिमूटभर काळी मिरी पूड, सोबतच इथे आपण जी आलं लसूण पेस्ट तयार केली होती त्यातले अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट यावर घालायची। सगळं मिश्रण चपातीवर पसरून घ्यायचं। यावरच आता आवडीप्रमाणे बारीक चिरलेल्या मिरच्या घालून घ्यायच्या आहेत। आपण जी कोबी आणि गाजर किसून ठेवला होता तो यावर पसरून घ्यायचा। थोडीशी कोथिंबीर भुरभुरून घ्यायची। कोरडं पीठ भुरभुरून या पद्धतीने याचे स्ट्रिप्स कट करून रोल करायचा आणि हा पराठा परत आपल्याला लाटून घ्यायचा आहे। पराठा लाटून घेतल्यानंतर तेल किंवा तूप लावून खरपूस मध्यम आचेवर हा आपल्याला शेकवून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने आपला मस्त खरपूस लच्छा पराठा तयार झालेला आहे।